इलेक्शन तोंडावर आलेले आहेत. हे इलेक्शन आपल्या सामान्यांसाठी किती महत्त्वाचं असणार आहे, तुम्हाला काय वाटतं याच्यावर? खूप गरजेचे खूप. कारण का कोणत्याही देशाची जेव्हा एखादी पार्टी निवडून येते, जर तिने स्पेसिफिकली जर चांगलं काम नाही केलं तर पुढचे 5 वर्ष आपण खड्ड्यात जातो. हे इलेक्शन आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. तर आपण राईट कॅन्डिडेटला जर नाही निवडलं तर पुढची 5 वर्ष आपल्याला त्याला झेलायला लागणार आहे. जितने भी हम लोग के सिटीजन्स हैं, मैं तो उन लोग को रिक्वेस्ट करता हूँ कि उन्हें वोट करना चाहिए, जो भी पार्टी हो उसे. राम राम भावकी, पुन्हा एकदा स्वागत तुमच्या आवडत्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे भावकी. मित्रांनो, निवडणुका तोंडावरती आल्या. तब्बल 5 वर्ष वाट बघितल्यानंतर प्रत्येक सामान्य माणसाला त्याचं मत देण्याचा अधिकार मिळणार आहे. तर यावरती लोकांचं नेमकं काय मत आहे हे आपण जाणून घेऊया. तयार आहात? चला तर मग. इलेक्शन तोंडावर आलेले आहेत. हे इलेक्शन आपल्या सामान्यांसाठी किती महत्त्वाचं असणार आहे, तुम्हाला काय वाटतं याच्यावर? खूप गरजेचे खूप. कारण का कोणत्याही देशाची जेव्हा एखादी पार्टी निवडून येते, जर तिने स्पेसिफिकली जर चांगलं काम नाही केलं तर पुढचे 5 वर्ष आपण खड्ड्यात जातो. कारण का तेवढी 5 वर्ष आपण पाठी जातो. आणि जर खूपच घाणेरडी सरकार असेल तर 5 ते 10 वर्ष होऊ शकतात. त्यामुळे योग्य नेता, योग्य सरकार निवडून देणं फार गरजेचं आहे, फार. आणि कोणत्याही देशासाठी हे खूपच गरजेचं आहे. आपल्याकडे 5 वर्षांनी येते तर 5 वर्षांनी आपल्याला खूप जागरूक राहून चांगली सरकार निवडून देणं खूप गरजेचं आहे. आणि आताच्या घडीला तर मला वाटतं की जे सरकार खूप स्ट्रॉंग आहे त्या सरकारला आपण व्यवस्थित निवडून दिलं पाहिजे आणि त्यांच्याकडनं आपण कामं करून घेतली पाहिजे. महत्वाचे म्हणजे असे की आता ज्या प्रकारे आपल्या महाराष्ट्रात काही गोष्टी चालेल, फॉर एक्झाम्पल जसे काही ठिकाणी रस्ते खराब आहेत, तर पहिले मला असं वाटतं की जी कोणी XYZ पार्टी येईल ते सगळ्यात ती सुधारणूक करावी. गरिबांचे भरपूर हाल चाललेत, त्यांचे काही झोपड्या उचलले गेलेत, काही रस्ते अतिशय खूप खराब रस्ते आहेत, अक्षरशः खड्डे वगैरे खूप आहेत. तर माझं असं म्हणणं की पहिले ते सुधारणा करा. मग जी कोणी पार्टी येईल जर हे सुधारणा जनतेसाठी केलं तर ते खूपच चांगले होईल. आणि आता बेसिक नीड्स आहेत, म्हणजे बेसिक आहे ही सगळ्या गोष्टी, जसे रस्ते सुधारणा करणं, घरांची व्यवस्थित बांधणी करणं आणि इतर सगळ्या गोष्टी पण ते पहिले सुधारले पाहिजे. हे इलेक्शन आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. कारण सध्या जे काही राजकीय उलाढाल चालू आहे त्या पद्धतीने जर बघायला गेलं तर आज कोण कुठच्या पार्टी त्या, उद्या कोण कुठच्या पार्टी त्या, हे सांगता येत नाही. आणि त्यावेळेला जर आपण राईट कॅन्डिडेटला जर नाही निवडलं तर पुढची 5 वर्ष आपल्याला त्याला झेलायला लागणार आहे. त्याच्यामुळे हे इलेक्शन खूप महत्त्वाचं आहे. ज्यांचं 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे, म्हणजे ज्यांना इलेक्शनचा चान्स मिळू शकतो, अशा लोकांनी स्वतःला एनरोल करून घ्यावं आणि मॅक्सिमम वोटिंग करावं. जे काही लोक इलेक्शन करत नाहीत, म्हणजे इलेक्शनच्या दिवशी सुट्टी म्हणून सेलिब्रेट करतात, मुंबईच्या बाहेर जातात, त्यांनी वोटिंग करावं. आणि नोटा जो ऑप्शन आहे हा न वापरावा. कारण ह्याच्यामुळे प्रॉब्लेम असा होतो, तुम्ही नोटा वापरतात पण त्याच्यामुळे कोणतरी रॉंग कॅन्डिडेटला तो बेनिफिट होऊन तो निवडून येतो आणि पुढचे 5 वर्ष आपल्याला त्याला झेलायला लागतं. इलेक्शन सब क्लासेस का ऐसे इम्पोर्टेंस रहता है, मिडिल क्लास हो, लोअर क्लास हो, अपर क्लास हो, क्योंकि इलेक्शन के बेसिस पे ही हमारा लाइफ डिपेंड होता है. क्योंकि जो पॉलिसी गवर्नमेंट इम्प्लीमेंट करेगी उसके बेसिस पे इम्पैक्ट आता ही आता है. तो छोटे से छोटी चीज़, बड़ी से बड़ी चीज़ का इम्पैक्ट लाइफ में आएगा. तो जितने भी हम लोग के सिटीजन्स हैं, मैं तो उन लोग को रिक्वेस्ट करता हूँ कि उन्हें वोट करना चाहिए, जो भी पार्टी हो उसे, जिसको भी आप मानते हो वोट करना चाहिए. इलेक्शन तोंडावर आलेले आहेत. तुला काय वाटतं येणाऱ्या इलेक्शनचे काय प्रेडिक्शन आहेत तुझे? बीजेपी जिंकेल असं मला वाटतं. पण बीजेपी साठी हे इलेक्शन खूप टफ आहे. कुठच्याही पार्टीचा एखादा नेता एका मताने जिंकू पण शकेल आणि एका मताने हरू पण शकेल. आज ह्या इलेक्शन मध्ये जो स्वतः जिंकेल त्याने जे गेले 5 वर्षामध्ये किंवा 10 वर्षामध्ये जे काही काम केलेलं असेल तोच ह्याच्यामध्ये जिंकू शकेल. येणाऱ्या इलेक्शनला आता तरी रुलिंग पार्टी आहे तीच परत येण्याची शक्यता खूप जास्त आहे. कारण का त्यांचीच हवा आहे सगळीकडे आणि त्यांना अपोज मध्ये तर सध्या तरी कोण दिसतच नाहीये. त्यामुळे माझे तरी प्रेडिक्शन आहेत की बीजेपीच पुन्हा येईल. बीजेपी सध्या खूप गेल्या काही वर्षांपासून राज करते, सो मुझे ऐसा लगता है कि बीजेपी से हर एक पार्टी अपने अपने तरफ से एफर्ट्स दे रही है, मगर जो हिसाब से बीजेपी चल रही है, जो उन्होंने मार्केटिंग की है, मीन्स कोई भी पॉलिटिकल पार्टी का अभी तक मुझे एडवर्टाइजिंग नहीं दिखा है. मगर उसका ऑलरेडी अभी बोलते हैं ना, टीवी पे, रोड्स पे विद इन मीन्स मंथ बिफोर से उनका एडवर्टाइजिंग चल रहा है. तो उनका इम्पैक्ट एक आएगा. रिसेंटली मैं न्यूज देख रहा था तो मनसे के साथ भी उनका कोलैबोरेशन शायद हो सकता है महाराष्ट्र में. तो एनीथिंग कैन बी पॉसिबल. तुमचं काय मत आहे की गेल्या 5 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात बघून तुम्हाला कसं वाटतंय? गेल्या 5 वर्षात तर आपण महाराष्ट्रात जे राजकारण बघितलंय त्याला आपण चिखलफेक म्हणू शकतो. म्हणजे चिखलच केलेला आहे राजकारणाचा. हे ओव्हरऑल असं झालंय की कुठली निष्ठा राहिलेली नाहीये, कोणत्या पक्षाप्रती प्रामाणिकपणा राहिलेला नाहीये, काहीच राहिलेलं नाहीये. सर्व सोडून दिलेलं आहे. आपण ज्याला वोट केलं तो उद्या कोणत्या पक्षात जाईल ह्याची शाश्वती नाहीये. आणि त्याचे काय विजन्स आहे, तो कशासाठी केलाय? फक्त खाण्यासाठी केलेले आहे. एकत्र युत्या केल्या, तोडल्या, सकाळी मुख्यमंत्री झालाय, दुपारी बदललाय, सर्व उलट सुलट्या गोष्टी चालू आहेत. त्यामुळे गेल्या 5 वर्षात राजकारणात कम्प्लिटली चिखलफेक झालेली आहे. त्याचा आउटपुट काही आलेला नाहीये.
जे राजकारण सध्याचं चाललेलं आहे ते खूप घाणेरडं आहे. आज एवढे वर्ष राजकारण बघतोय मी, पर्सनली त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही आहे, पण आज राजकारणी लोक एकमेकाच्या पर्सनल गोष्टी पण काढतात. म्हणजे हे खूप चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही पॉलिटिकली बोलणं गोष्ट वेगळी होते आणि मी कोणाच्या पर्सनल गोष्टींवर बोलणं हे खूप चुकीचं आहे. सध्या चाललेल्या राजकारणाबद्दल सहमत नाहीये, एकदम चुकीचं आहे. महाराष्ट्र के हिसाब से तो जो लास्ट ईयर हमने जिसे वोट दिया था, दे बोथ द पार्टी वर फाइटिंग अगेंस्ट ईच अदर. अभी दोनों पार्टी एक हो गई है, तो एट द एंड मुझे लगता है कि ना पॉलिटिकल पार्टी को देखना चाहिए, ना जो पॉलिटिशियन लड़ रहा है उसे देखना चाहिए. हमें लास्ट में हमारा फ़ायदा देखना चाहिए कि हमारा काम कौन करके देगा. हमें हमें क्या चाहिए, ऐसा मिडिल क्लास में क्या चाहिए, एम्प्लॉयमेंट चाहिए, ग्रोथ चाहिए. हमें उसके ऊपर ध्यान देना चाहिए, क्योंकि यहाँ से तुम लोग को पता ही चल जाए कि पॉलिटिशियन पार्टी सिर्फ उन्हें सत्ता चाहिए. दे वांट टू बी इन गवर्नमेंट और पावर में, और कुछ नहीं उनका हेतु है. तो हमें हमारा हेतु भी ध्यान रखना चाहिए. और इलेक्शन के टाइम पे सब पॉइंट ऑफ व्यू सोच के, अभी मैं अगर आज एक पर्टिकुलर पार्टी को वोट दे रहा हूँ, इलेक्शन के बाद ज़रूरी नहीं कि पर्टिकुलर पार्टी राइवल पार्टी भी बन सकती है या साथ में भी आ सकती है. तो एनीथिंग कॅन हॅपन. पण आजकालची जी तरुण पिढी आहे, जी आपण बघतो, माझ्या वयाची मुलं किंवा माझ्याहून लहान मुलं राजकारणापासून फार लांब पळतात भीतीने. त्यांना नाही वाटत की राजकारण एक करिअर ऑप्शन असू शकतं किंवा ते सर्व्हाइव्ह करू शकतील या राजकारणात. ह्याच्यावरती तुमचा काय मत आहे? या राजकारणात आता चांगलं असं काय राहिलेलं नाही असं लोकांना वाटतंय. आणि राजकारणाला समाजकारण म्हणून पहिले जे लोक थोडं बघायचे की मला समाजकारण करायचं, आणि त्याच्यामुळे बऱ्याच नेत्यांची मोठे मोठे आपण बघतो की वाजपेयी साहेब आहेत किंवा इतर अब्दुल कलाम साहेब आहेत, जे समाजकारण म्हणून याच्यात आलेले आहेत राजकारणात. तशी पिढी आता दिसत नाहीये आणि तसे विजन्स कोणत्याच राजकारणाचे दिसत नाहीत की आम्हाला येऊन समाजकारण करायचंय. असा कोणी विजनरी नेता नाहीये की जो इन्स्पायर करेल यंग पिढीला. आणि यंग पिढीला जोपर्यंत इन्स्पिरेशन भेटत नाही ते त्याच्याकडे फॉलो होत नाही. त्यामुळे ते राजकारणाकडे ऍज अ करिअर बघणं खूप कठीण आहे सध्या, कारण का तेवढी ती अनुकूल परिस्थिती नाहीये सध्या. मला तर बेसिकली असं वाटतं, कारण काही आपल्यासारख्या लोकांना नॉलेज नसतं पॉलिटिक्समध्ये की एक्झॅक्टली काय चालू आहे, कोण कुठे काय काम करतो. आणि लोकांनी येऊन त्यांना डोक्यामध्ये काही भरपाई केली आणि मग ते लगेच त्यांच्यावरती इन्फ्लुएन्स होतात की हा हे सगळं असंच चाललं असतं. बट आपली यंग पिढीचा प्रॉब्लेम हा आहे की आपण दिवसभर व्हॉट्सअपवर वगैरे इंस्टावर बसतो खरं, पण न्यूज बद्दल वगैरे काय माहितीच नसते. आजकालचं जे चालू घडामोडी जी आहे ती कोणालाच काहीच माहिती नसते मेन म्हणजे कुठे काय चाललं. तर मला तरी बेसिकली असं वाटतं की आपली यंग पिढीनी आहे जी थोडीफार तरी पॉलिटिक्स बद्दल पण माहिती ठेवावी, म्हणजे जेणेकरून कोण पण येऊन त्यांना असं इन्फ्लुएन्स करून घेऊ शकत नाही की म्हणजे इकडे हे चालू आहे तर हा मग त्यांनी त्यांच्यावर विश्वास नाही ठेवला पाहिजे. लोकांनी खरं तर जाऊन न्यूज बघावी आणि खरं तर काय चाललंय ह्या जगामध्ये तरी काय चाललंय ऍटलीस्ट त्याची तरी नॉलेज त्यांना असावी यंग पिढीला. मला तरी असं वाटतं राजकारणामध्ये उतरलं पाहिजे, पण सध्याचं जे राजकारण आहे ते एकदम डेंजर आहे. ह्याच्यामध्ये काहीच कन्फर्म नाही आहे. म्हणजे आज मी एक्स पार्टीमध्ये, उद्या मी वाय पार्टीमध्ये जाईल. आज मी एवढे वर्ष एखाद्या पार्टीसाठी काम करतोय, पण मला तिकीट मिळेल की नाही ती हे कन्फर्म नाही आहे. त्याच्यामुळे एक मिडल क्लास माणूस किंवा यंग जनरेशन राजकारणापासून खूप लांब राहील. पुढलं सरकार जे येईल सत्तेत, त्यांनी येऊन पहिलं काम काय केलं पाहिजे असं तुला वाटतं सगळ्यात इम्पॉर्टंट काम? सध्याची आठवण म्हणजे मी कोकणकर आहे त्यामुळे मला आठवण आहे मुंबई गोवा हायवे तिन्ही सरकारने आमच्या केलेला नाहीये. आता ह्या सरकारने पण म्हणजे खूप प्रयत्न त्यांचे शर्तीचे चालू आहेत, पण मला तरी वाटतं तो पहिला पूर्ण करावा जो कोणती सरकार येईल त्याने, म्हणजे आम्ही गावी तरी निश्चित जाऊ शकतो. आणि म्हणजे सर्वच ठिकाणी जिथे डेव्हलपमेंटची फार गरज आहे तिथे केलंच पाहिजे सरकारने काम, असं मला वाटतं. रस्त्यांची अवस्था खूप बेकार आहे, खड्डे हे खूपच झालेले आहे. म्हणजे ही बेसिक रिक्वायरमेंट आहे. त्याच्या रस्ते, पाणी, वीज ही आजपर्यंत आपण वर्षानुवर्ष करत आलेली मागणी आहे, ती कधीच पूर्ण होत नाही. आता मी बोलून सुद्धा ती पूर्ण होणार नाहीये. मुंबई गोवा हायवे सुधारावा. तो वर्षानुवर्ष रखडलेला मुंबई गोवा हायवे आहे, खूप वर्ष रखडले आणि बरेच लोक तिकडनं हायवेवरून जात असतात तर काही ऍक्सिडेंट्स वगैरे भरपूर होतात, जेणेकरून जनतेला त्रास होतो, बाकी त्यांना काही त्रास होत नाही. मग मला तरी पर्सनली असं वाटतं की सगळ्यात पहिले काम ते तरी करावं, ऍटलीस्ट मुंबई गोवा हायवे सुधारावा. तर मित्रांनो, ही होती सामान्य माणसांची मतं येत्या निवडणुकांवरती. गेल्या 5 वर्षात राजकारण्यांनी जे राजकारण केलंय त्यावर आजही सामान्य माणूस निराशच आहे. त्यामुळे संधी आता आपल्या हातात आहे. जेव्हा तुम्ही मत टाकाल तेव्हा विचार करून मत टाका, जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला पश्चात्ताप होणार नाही. तर याच संदेशावरती आपण आपला आजचा व्हिडिओ संपवतो. व्हिडिओ आवडली असल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. भावकी असं नवनवीन कॉन्टेंट तुमच्यासोबत नेहमी आणत राहतो. कॉन्टेंट आवडले असल्यास सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत राम राम.